छत्रपती शिवाजी महाराज की चिखला येथील हल्लेखोरावर कारवाई चिखला लिंबा गणेश येथे बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावातील शिवस्मारक वादातील अमानुष मारहाण प्रकरणाचा निषेध, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. बीड प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का देणारी घटना चिखला गाव येथे घडली असून शिवस्मारक उभारणीच्या वादातून मराठा समाजातील बांधव व महिलांवर दगडफेक व अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेत संजीवनी वाघ यांच्यासह अन्य महिलांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. श्री सन्मान व न्यायाची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या विचारांना ही घटना काळिमा फासणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथे शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी केली. मराठा सेवक डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी निदर्शने करण्यात आली. निदर्शनादरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठवून प्रशासनाने निपक्ष व तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. डॉक्टर गणेश ढवळे यांनी उपस्थितांना संयम राखत लोकशाही मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच बाळासाहेब जाधव, राजेभाऊ आप्पा गिरे, कल्याण वाणी, बाळकृष्ण थोरात, भगवान मोरे, ॲडव्होकेट गणेश वाणी, दामोदर थोरात, महादेव कुदळे, विक्रांत वाणी, सर्पमित्र अशोक जाधव, अशोक राजे वाणी, सुरेश निर्मळ, दादा गायकवाड, सुरेश ढवळे, नाना वाणी, महावीर जाधव, अक्षय नाईकवाडे, संजय पावले, रामदास मुळे, केशव गिरे, गहिनीनाथ वाणी, राजेभाऊ पाटील, रामा वाणी, भगवान लगास आदी उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावातील शिवस्मारक हटवण्याच्या कारणावरून संजीवनी वाघ आणि त्याच्या महिला सहकाऱ्यांना ज्या पद्धतीनं अमानुष मारहाण झालेले आहे, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्त्रींना सन्मान देणं न्यायाची भूमिका घेतली, त्यांच्या विचारांना ही तिलांजली आहे. आज या ठिकाणी बीड तालुक्यातील लिंबागंज गावामध्ये सर्व शिवप्रेमी आणि सर्व ग्रामस्थ या घटनेचा निषेध करत आहेत आणि आमचे गृहमंत्र्यांना लेखी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. सर्व समाज बांधवांनी या प्रकरणी संयम बाळगावा असं आमचं आवाहन आहे. परंतु त्याचबरोबर प्रशासनानं कठोर कारवाई करावी जेणेकरून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी गृहमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी आमची विनंती आहे.